सर्वप्रथम मी त्यांना थँक्यू म्हणेल. कोणीतरी आमची पूर्ण वर्षभराची मेहनत पूर्ण वाया जाते. तर ही जी आमची व्यथा किंवा आमची जी हे झाली दयनीय अवस्था झाली सगळ्या स्टुडंट्सची 22 ते 24 लाख स्टुडंट्सची, ती फक्त त्यांना समजली आणि त्यांनी या बाबतीत आवाज उठवला. माझी इच्छा त्यांनी हा प्रश्न संसदेत उचला की आता जे महाराष्ट्रात COEPमध्ये झालं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नंदुरबारमध्ये मुलींच्या स्कॉलरशिप्स त्यांना मिळत नाही आहेत विद्यार्थ्यांना, किंवा मग TETचे पेपर फुटले, ह्या सगळ्याच्या अगेन्स्ट एखादं काहीतरी स्ट्रॉंग लॉ किंवा काहीतरी यायला हवं, ते त्यांनी करावं असं मला वाटतं. त्या AIच्या जनरेशनमध्ये आपण काय नोकरीच्या संधीचं तुमचं काय प्लॅनिंग आहे? येस, की आम्ही हेच म्हणणार आहोत की या देशाची आधी आबादी ही महिला आहे आणि 33% आरक्षणवर थांबू नका. 50% आरक्षण हे महिलांसाठी असलं पाहिजे. जर आम्ही या देशाला संपूर्ण देशाला जन्म देणारी ही महिला आहे तर त्या महिलांचा हक्क सगळ्यात प्रथम असायला हवा. तर मुली सावित्रीच्या लेकी म्हणून मुलींसाठीच कार्यक्रम नको करायला हवा होता. सगळ्यांचा मिळून जर कार्यक्रम त्यांनी केला असता तर ते बरंही वाटलं असतं. आणि मुलं अक्षरशः फोन करून विचारत आहेत की पासेस आहे का, पासेस आहे का, पासेस आहे का. आम्हाला त्यांना सांगायला जड जात आहे की मुलांसाठी हा कार्यक्रम नाही आहे. मला जर का संधी मिळाली तर मी त्यांना नक्कीच हा प्रश्न विचारेन की भारतामध्ये सगळे विद्यार्थी जण जे आहेत ते डिग्रीनंतर जॉबच्या शोधात धडपड करत आहेत. तर ती धडपड कमी होण्यासाठी जर का तुम्ही सत्तेत आलात तर तुम्ही काय कराल? येत्या 22 ऑगस्टला काँग्रेसच्या छात्रों की गूंज या प्रोग्रामसाठी राहुल गांधी पुण्यात येणार आहेत. त्याचबरोबर येथील तरुणींशी आणि जेनजीशी ते संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊया पुण्यातला जेनजी नेमकं राहुल गांधीच्या या कार्यक्रमाकडे कसा पाहतोय, राहुल गांधीकडे विचारण्यासाठी त्यांच्याकडे कुठले प्रश्न आहेत हे आपण आज या तरुणांकडून जाणून घेऊया. येत आहेत छात्रों की गूंज कार्यक्रम आहे. सावित्रींच्या लेकीशी संवाद साधणार आहे. मोकळेपणाने प्रश्न विचारायची संधी मिळाली राहुल गांधींच्या, तर काय प्रश्न असेल? प्रश्न तर बरेच आहे, पण पहिला प्रश्न तर माझा हाच आहे की फक्त मुली सावित्रीच्या लेकी म्हणून मुलींसाठीच कार्यक्रम नको करायला हवा होता. सगळ्यांचा मिळून जर कार्यक्रम त्यांनी केला असता तर ते बरंही वाटलं असतं. आणि मुलं अक्षरशः फोन करून विचारत आहेत की पासेस आहे का, पासेस आहे का, पासेस आहे का. आम्हाला त्यांना सांगायला जड जात आहे की मुलांसाठी हा कार्यक्रम नाही आहे. तर त्यांना हा आम्ही प्रश्न विचारेल की तुम्ही याच्यावरती का फोर्स केला फक्त मुलींसाठी, कारण परिश्रम तर विचारे ते पण घेऊन राहिलेत ना. तुम्ही कुठून आलात? अमरावतीवरनं. अमरावती. या खास कार्यक्रमासाठी हा, मी युवकमध्ये सेक्रेटरी पण आहे महाराष्ट्राची. नाही, रजिस्ट्रेशन नाही केलं. कधी याच्या राहुल गांधींना भेटला नाही, पण 2-3 सभेला होती त्यांच्या. बरं, काही महाराष्ट्रातील काही सध्या विषय चालू आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, लहान मुलींवरती हा, मला एक या गोष्टी होत आहेत. मग सावित्रींच्या लेकींशी संवाद साधतायत. महाराष्ट्र सध्या महिलांच्या वरती थोडं सेन्सिटिव्ह आहे, राज्याचं झालेलं आहे, चर्चा आहे. समाज माध्यमांवरती किंवा सत्ताधारी पक्षाला काही तुम्ही टॅग केलंय, विचारलंय? हो, मला एक खूप मोठा प्रश्न पडतो की देवाभाऊ उठसूट कोणालाही म्हणतात की यांनी याचा अपमान केला, त्याचा अपमान केला, त्याचा अपमान केला. पण वर्धा जिल्ह्यात 13 वर्षाच्या मुलीचा रेप होतो, बाहेरच्या ठिकाणी 6 वर्षाच्या मुलीचा रेप होतो. त्यानंतर पुण्याजवळ इथे ती 4 की 5 वर्षाची होती, तिचा रेप झाला. तर त्यावेळेस त्यांचे पायच कसे काय हालत नाही हा एक मला प्रश्न पडतो. ते कुठेही जाऊ शकतात पण ते तिथे जाऊ शकत नाही आणि तर त्याची दखलही घेऊ शकत नाही. वाटतं की हे सरकार मुलींचं तर नाहीच आहे, म्हणजे मुलीच्या विचारांचं नाही आहे. अर्थात ते असूही शकत नाही, मनुवाद्यांचं सरकार आहे. त्यांच्या कार्यक्रमाने कसं बघता तुम्ही? त्या कार्यक्रमाने कसं बघता एक तरुण म्हणून, किंवा सावित्रींच्या लेकींशी संवाद साधताय? पॉझिटिव्ह तर वाटतंय, बाकी तर चर्चावरती डिपेंड करतं. कार्यक्रम घेत आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारायची राहुल गांधींना संधी मिळाली, राहुल गांधी तुम्ही जर प्रश्न विचारणार असाल तर काय विचार? सर्वप्रथम मी त्यांना थँक्यू म्हणेल, कारण की आम्ही वर्ष प्रिपेअर करतो एका एक्झामसाठी. लिटरली कितीतरी वह्या, कितीतरी पुस्तकं आमची अशीच जातात फक्त त्या 3 तास 20 मिनटासाठी. आणि ते ॲट द एंड ऑफ द डे आम्हाला असं कळतं, आम्ही पेपर वगैरे लिहून घरी आलेलो असतो, पण आम्हाला असं कळतं की अरे पेपर लीक झाला आहे. कोणीतरी आमची पूर्ण वर्षभराची मेहनत पूर्ण वाया जाते. तर ही जी आमची व्यथा किंवा आमची जी हे झाली दयनीय अवस्था झाली सगळ्या स्टुडंट्सची 22 ते 24 लाख स्टुडंट्सची, ती फक्त त्यांना समजली आणि त्यांनी या बाबतीत आवाज उठवला. याबाबत मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि असेच बरेचसे मुद्दे आहेत
ज्याबाबत त्यांनी अजून आवाज उठवायला पाहिजे. तसे कोणते मुद्दे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार माझा आहेत? फक्त मी स्वतः एक नीट ॲस्पिरंट होते, सो मला त्या बाबतीतच त्या रिलेटेडच आहेत खूप विषय, आणि त्या बाबतीत त्यांनी जे जे करायला हवं होतं ते त्यांनी सगळं केलं आहे. सो मला जर का संधी मिळाली तर मी त्यांना नक्कीच हा प्रश्न विचारेन की भारतामध्ये सगळे विद्यार्थी जण जे आहेत ते डिग्रीनंतर जॉबच्या शोधात धडपड करत आहेत, तर ती धडपड कमी होण्यासाठी जर का तुम्ही सत्तेत आलात तर तुम्ही काय कराल? ओके, राहुल गांधींनी आपल्याला जे आता हे काढलं आहे ते खूप छान आहे. म्हणजे छात्रोची की गुंज सिटी लेवललाच न राहता फक्त ग्राउंड लेवलला पण हे त्यांचं हे होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या गावातल्या पण पुरींना खूप समस्या येतात की शिक्षण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे त्यांना बोलण्याचा हेच भेटत नाही. जसे फ्रँकली सिटीतले गर्ल्स बोलू शकतात तसे कुठून गावातले आलात? पण. मी भिलोडी, सांगली. हो, सांगली डिस्ट्रिक्ट. तुमचं काय शिक्षण झालंय? मी MSc फूड टेक्नॉलॉजी. मग त्यांना काय प्रश्न विचाराल? हां, राहुलजींना काय प्रश्न? तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय? हो, येस. कार्यक्रमाला जाणार तुम्ही? हो, मी ॲक्च्युली पंचायत समितीची सदस्य आहे निवडणूक हे पलूस तालुक्यातून. बर. हां, प्रश्न म्हटल्यावर हेच, तुम्ही जर PM झालाच सर तर तुम्ही मग आमच्या ग्राउंड लेवलला पोरींसाठी आपण हे काय करू शकता. आणि AIचं जनरेशन आहे, मग त्या AIच्या जनरेशनमध्ये आपण काय नोकरीच्या संधीचं तुमचं काय प्लॅनिंग आहे? असं विचार. मला त्यांना म्हणजे माझी इच्छा आहे त्यांनी हा प्रश्न संसदेत उचला की आता जे महाराष्ट्रात COEPमध्ये झालं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नंदुरबारमध्ये मुलींच्या स्कॉलरशिप्स त्यांना मिळत नाही आहेत विद्यार्थ्यांना, किंवा मग TETचे पेपर फुटले, ह्या सगळ्याच्या अगेन्स्ट एखादं काहीतरी स्ट्रॉंग लॉ किंवा काहीतरी यायला हवं, ते त्यांनी करावं असं मला वाटतं. आणखीन काय प्रश्न विचाराल? तुम्ही या कार्यक्रमामध्ये कसं बघता? राहुल गांधींकडे तुम्ही फ्युचरमध्ये कसं बघता? आय थिंक राईट, म्हणजे सध्या तोच एक माणूस आहे जो विद्यार्थ्यांचा आवाज उचलतो. अजून एक म्हणजे सेफ्टी, सुरक्षा हा जो विषय जो आपल्याकडे एकदम निग्लेक्टेड आहे, त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. ह्यासाठी राहुलजी त्यांना बोलू शकतात, ते बोलत आहेत, त्यांनी बोलावं एवढंच. तुम्ही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना किंवा सरकारमधील नेत्यांना काही या प्रश्नाविषयी विचारलंय सोशल मीडियावरती? बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सरकारच्या नेत्यांना टॅग करून विचारलं आहे, ते लक्ष देत नाहीत. मतं मिळाल्यावर कदाचित त्यांना गरज वाटत नसेल आता आमची. तुमचा आवाज घुमू द्या, छात्रों की गुंज पुण्यामध्ये कार्यक्रम होतो, सर्व महाराष्ट्रातून एकत्र येतात. पुण्यामध्ये सर्वात जास्त रजिस्ट्रेशन झालंय. राहुलजींकडनं काय अपेक्षा? सर्वप्रथम मी माझं नाव सांगते. मी अनुष्का वानखेडे. मी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसची जनरल सेक्रेटरी आहे. आजच्या मागल्या 12 वर्षात महिलांची जी स्थिती झालेली आहे किंवा आम्ही जो हक्की बराबरीची बात करतो आहे ते कुठेही दिसत नाही आहे ना. या देशातली अर्धी संख्या ही महिलांची आहे, पण आधा हिस्सा पुरा हक्क आम्हाला कुठे मिळालेला नाही आहे. तर त्यासाठी म्हणून आणि सगळ्यात जास्त जर कोणी सफर करत असेल या देशामध्ये तर त्या महिला स्टुडंट्स आहेत. तर राहुलजींकडनं हीच अपेक्षा आहे की राहुलजी जेव्हा 22 तारखेला येतील, राहुलजींची अपेक्षा काय, राहुलजींनी ऑलरेडी 22 तारखेला हा कार्यक्रम आयोजित करून छात्रों की गुंज जो स्पेशली महिलांचं व्यासपीठ राहणार आहे, महिला स्टुडंट्सचं व्यासपीठ राहणार आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही महिलांचा आवाज, महिला स्टुडंट्सचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा स्पेसिफिक काय प्रश्न असेल राहुल प्रश्न विचारायची संधी मिळाली तर राहुल गांधींना काय प्रश्न विचार? येस, की आम्ही हेच म्हणणार आहोत की या देशाची आधी आबादी ही महिला आहे आणि 33% आरक्षणवर थांबू नका. 50% आरक्षण हे महिलांसाठी असलं पाहिजे. जर आम्ही या देशाला संपूर्ण देशाला जन्म देणारी ही महिला आहे तर त्या महिलांचा हक्क सगळ्यात प्रथम असायला हवा. तर हे होते पुण्यातील तरुण. त्यांचे जे राहुल गांधींना विचारण्यासाठी काय प्रश्न होते, काय मुद्दे होते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतले. मात्र प्रत्यक्षात छात्रों की गुंज हा कार्यक्रम कसा होतो, कशा पद्धतीने ते विद्यार्थिनींशी संवाद साधतात हे आपल्याला त्या दिवशी लक्षात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतम पुरोहितसह मी परसराम खंदारे, डिजिटल प्रभात.